तर बघा मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि जे कर्जमाफी 2025 मध्ये होणार होती अशा प्रकारे भरपूरशा न्यूज ह्या व्हायरल झालेल्या आहे। परंतु अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कर्जमाफी होणार की नाही। आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात जसे की विरोधी पक्षाचे जे नेते असणार आहे तर त्यांनी देखील म्हणतात की तुम्ही आधी वचन देता त्यानंतर मुकरून जाता, तर अशा प्रकारे त्यांनी म्हटलेलं होतं। परंतु अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही मुकरत नाही, कारण की बजेट हे आम्हाला पाहावं लागतो। जसे की लाडकी बहीण योजनेसंदर्भात जसे 1500 रुपये तुम्हाला आम्ही देत होतो, तर त्यानंतरही हे 1500 रुपये तुम्हाला मिळणार आणि कर्जमाफी संदर्भात देखील तुम्हाला अपडेट हे समोर सांगितलं जाणार आहे। परंतु चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे, तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील। तर मित्रांनो, चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा। तर बघा, अजितदादा पवार यांनी म्हटलं आहे की जसं की लाडकी बहीण योजना आम्ही म्हटलं होतं की सुरू ठेवणार, तर लाडकी बहीण योजना ही कंटिन्यू सुरूच राहणार आहे। परंतु जे 600 रुपये वाढ करून ते 2100 रुपये आम्ही देणार होतो, अशा प्रकारे आम्ही तुम्हाला वचन दिलं होतं की जसं की जे निवडणूक झाली तर निवडणूकच्या नंतर आम्ही तुम्हाला 2100 रुपये देणार, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं होतं। तर त्यांनी म्हटलं आहे की ही आम्ही वचन मुकरणार नाही, परंतु तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे। आता जसं निधीमधून हे बजेट आमचं बसत नाही, तर जेव्हा हे बजेट बसणार तर त्यावेळेस 1500च्या ऐवजी हे 2100 रुपये महिलांना दिले जाणार। आणि कर्जमाफी संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे की भरपूरशा हे शेतकऱ्यांनी कर्ज उचललेलं आहे, परंतु कोणत्या शेतकऱ्यावर 5 लाख, कोणत्या शेतकऱ्यावर 10 लाख, तर अशा प्रकारे कर्ज आहे। तर ते कर्जमाफ कशा रीतीने होणार आहे तर ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आणि कोणत्या शेतकऱ्याचं कर्जमाफ होणार आहे तर भरपूरसे जे विरोधी पक्षाचे नेते असणार आहे तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्हाला सरकार चालवावे लागते आणि देश आम्हाला चालवावा लागतो, तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे। तर सगळ्याकडे आम्हाला पाहावा लागतो, लाडकी बहीण योजना आहे, संजय गांधी निराधार योजना आहे आणि इतर योजना आहे, तर त्या सर्व योजनांना मिळून आम्हाला हे बजेटमधून पैसे द्यावं लागतो। तर कर्जमाफी संदर्भात हे प्रत्येक शेतकऱ्यांना 1-1, 2-2 लाख रुपये कर्ज असते। तसे की आता पहिले जसे की निराधार योजना, त्याचसोबत श्रावणबाळ योजना, तर इतर योजना ज्या असतात जसे की शेतकऱ्यांना भरपूरशा योजनांचा लाभ आम्ही देत असतो। परंतु कर्जमाफी संदर्भात हे भरपूरशा शेतकऱ्यांना खूप मोठे हे कर्ज असते, तर त्या संदर्भात अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे मित्रांनो। तर तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही, कारण की कर्जमाफी होणार की नाही तर त्यानं स्पष्टपणे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आणि अजित पवारांनी काय सांगितले तर ते तुम्हाला स्पष्टपणे माहिती ऐकायची आहे मित्रांनो। तर बघा, अजितदादा पवारांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि शेतकऱ्यांना अतिशय आनंदाची बातमी दिली आहे। कर्जमाफी संदर्भात देखील तुम्हाला इथे अपडेट पाहायला मिळणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो। ASR मधनं पण मी सांगितलंय काही आपण उद्यानं डेव्हलप करू। आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे। बघा, आता 2 एप्रिलला कधी कुठं पाऊस पडलेला ऐकला होता का? आज काय अवस्था आहे? काही ठिकाणी काही ठिकाणी पाऊस पडतोय, अशी अवस्था आहे। आणि त्याच्यामुळे आपल्याला काळजी घेतली पाहिजे। मी माझ्या परीनं यंदा काही लोकांनी माझ्यावर टीका टिप्पणी केली, आपण लाडकी बहीण योजना चालू ठेवलेली आहे, त्यामध्ये सध्या आपण 1,500 रुपये देतो। परंतु ज्यावेळेस आपली परिस्थिती काळानुरूप सुधारेल त्यावेळेस पुढच्याही गोष्टी आपण त्या ठिकाणी करू। मी 31 तारखेच्या आत पीक कर्ज भरा सांगितलं, त्याच्यावर काहींनी टीका केली। जाहीरनाम्यामध्ये जरूर सांगितलेलं होतं, पण मी माझ्या एकाही भाषणात सांगितलं नव्हतं। भाषणं माझी काढून बघा, कारण मी त्याचा उल्लेख केला। सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही। विरोधक म्हणतात मग तुम्हाला घोषणा करताना आठवलं जाय का की काय करायचं काय नाही, अशी टीका होणार। पण शेवटी राज्याला आर्थिक शिस्त पण लागली पाहिजे, ते नियोजन पण बिघडता कामा नये। आपली जिल्हा बँक, मी कालच काही जिल्हा बँकांचे, कोल्हापूर जिल्हा बँक, सातारा जिल्हा बँक, पुणे जिल्हा बँकेची माहिती घेतली। एवढ्या मजबूत बँका आहेत। माझी बारामती सहकारी बँक 0% एनपीए नाही, रेग्युलर एनपीए। जर संस्था नीट चालवायच्या म्हटलं तर चालवता येतात, प्लीज स्वच्छ असली पाहिजे। आज आम्ही काय त्या बुलढाणा जिल्हा बँकेला मदत केलेली आहे। आपल्याला काही जण मला म्हणाले की दादा आम्हाला चांगले अधिकारी त्या ठिकाणी द्या, इथं काही अधिकारी बदलावे लागणार आहेत, काही निगरगट्ट झालेले आहेत, काही त्यांना सोयीसुतक पडलेलं नाही।
त्यांना असं वाटत असेल का अजित पवार पालकमंत्री म्हणून आज आला, आजचा दिवस जेवढं काही त्याचं बोलणं ऐकून घ्यायचं तेवढं घेऊ, परत उद्यापासून आपणच आपले. पण त्यांना मी हे सांगणार आहे, पण पुढच्या ट्रिपला आल्यावर मग तुमच्याकडे बघतोच कसं काय. सांगितलेली कामं मी दमदाटी करत नाही. त्यांनी जनतेचं काम करण्याचं, प्रशासनाचं काम करण्याचं स्वीकारलेलं आहे. त्याकरता त्यांना पगार मिळतो, त्यांना वाढ मिळते, त्याकरता 7वं वेतन मिळतंय, पुढे 8वंही वेतन मिळेल, मत नाही. पण त्यांनी पण त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे. आता एक माजी नगराध्यक्ष येऊन भेटल्या का विद्यमान नगराध्यक्ष, आता आम्ही काम सांगितलं तर सरळ अधिकारी म्हणतात जा कुठं. असं उर्मट सारखं जे कोणी अधिकारी वागत असतील, रीतसर सांगितलेलं काम असताना सांगितलं तर मी चुकीच्या कामाचं समर्थन करणार नाही.